नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवराष्ट्राच्या न्यूज रूम मध्ये. दीपाली, आपली मुंबईची टीम जी आहे ती काय म्हणतीये, त्यांच्या दृष्टीने कुठल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत? छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा आज शपथविधी सोहळा झालेला आहे छगन भुजबळ यांचा, आणि याबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत श्वेताकडून. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नव्हतं. अखेर 6 महिन्यानंतर यांना ह्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. जे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं महायुतीमध्ये सरकारमध्ये असताना अन्न व नागरिक पुरवठा, तेच मंत्रिपद आज छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे. आज त्यांनी शपथ देखील घेतलेली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आपली आज अशी आहे की भारत आणि पाकिस्तान युद्ध, तेही आपली चर्चा सुरूच आहे त्या युद्धावरती. जसं की भारतामध्ये जे पाकिस्तान विरोधी जे हेरेगिरी सुरू होती त्याच्यामध्ये आजपर्यंत 12 जणांना अटक केलेलं आहे. पंजाब मधले 6 जण आहेत, तर उत्तर प्रदेश मधले 2 जण आहेत, आणि युट्यूबवर आपली ज्योती मल्होत्रा ती देखील तिच्यावरती ही चर्चा सुरू आहे. अजूनही भारत आणि पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरला फुलस्टॉप लागलेला नाहीये. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे आपण नेहमी लोकलमधनं प्रवास करत असतो आणि लोकलमध्ये घडणाऱ्या मारामाऱ्या ह्या नक्कीच आपल्यासाठी नवीन नाही आहेत. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय की ज्यामुळे आपल्यालाही विचार करावा लागेल. तृप्ती, काय सांगशील? अंबरनाथ ते सीएसटी या लोकल दरम्यान एका महिला प्रवाशीवरती एका पुरुष प्रवाशाने बेदम मारहाण केली आहे, आणि या सगळ्याच गोष्टीमुळे आता लोकल प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय की लोकलमध्येच महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत का, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. आणि दुसरी बातमी आहे ती ठाण्यातून आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पालिकेवरती आरोप केलेत. सांडपाण्याची व्यवस्था नाहीये किंवा धरण नाहीये, विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडे दूरदृष्टी नाहीये अशी लोक ज्या शहराचं नेतृत्व करतायत ते ठाणे शहर, अशा कडव्या शब्दामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेवरती टीका केली आहे. खरं आहे, कारण आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि अजूनही ठाणे शहर असू दे किंवा मुंबई शहर असू दे, अनेक ठिकाणी गटारं तुंबण्याची जी काही गोष्ट असते ती नेहमीच पावसाळ्यामध्ये बघायला मिळते. यानंतर सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शेअर अपडेट. शेअर अपडेट काय आहे आजची? आजच्या शेअर मार्केटच्या स्थितीबद्दल जर पाहिलं तर सकाळी हिरव्या रंगात उघडलेला शेअर बाजार सध्या वेगाने घसरणीकडे जातो आहे आणि अनेक जे शेअर्स आहेत त्यामध्ये प्रचंड घसरण दिसून येत आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. यासोबतच शेअर बाजाराच्या बातमीसोबतच कापड उद्योग क्षेत्रासंदर्भात एक महत्वाची माहिती आहे, ती अशी की बांगलादेशामधून भारतात आयात होणारे कापड आणि अनेक अन्य वस्तूंवर देखील भारताने आता निर्बंध लादले आहेत आणि त्या निर्बंधामुळे परिणाम असा झाला की बांगलादेशमधून आधी म्हणजे ओव्हरऑल भारतामध्ये विदेशातून जेवढा कापड आयात व्हायचा त्या आयातीपैकी 35 ते 40% वाटा हा केवळ बांगलादेशच्या कपड्यांचा होता आणि त्यावर निर्बंध लादल्यामुळे आता भारतातील जे कापड व्यावसायिक आहेत, टेक्सटाईल इंडस्ट्री जी आहे, त्यांच्यासाठी आता नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. खरी गोष्ट आहे. आपण आयात आणि निर्यात हे नेहमीच महत्वाचं मानतो व्यापाराच्या दृष्टीने, आणि याशिवाय दुसरी महत्वाची बातमी असते ती म्हणजे सोन्या आणि चांदीची. आजचा सोन्या चांदीचा भाव काय आहे याबद्दल माहिती देणारे दिवेश. तर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कालपर्यंत 1 लाखांच्या वर त्याची किंमत होती आणि आज त्यातमध्ये घट झालेली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 490 रुपयांनी मंदावली असून त्याची किंमत 94,000 प्रति तोळा इतकी आहे. थँक्यू दिवेश. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातूनही आपल्याला नेहमी वेगवेगळ्या बातम्या येत असतात. रोज वेगवेगळे वाद होत असतात आणि वेगवेगळे ट्रेलर लॉन्चही होत असतात. या वेळेला चिडिया नावाचा जो चित्रपट आहे, हिंदी चित्रपट आहे, त्याचं ट्रेलर लॉन्च झालंय. तर या बाबतीत सायली काय सांगशील? हो मॅम, ऍक्च्युली मॅम आता चिडिया हा हिंदी चित्रपट आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवला गेलाय आणि तो चित्रपट प्रेक्षकांना लवकरच थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 30 मे पासून हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होतोय आणि प्रेक्षकांना तो बघण्याची संधी मिळणार आहे. आणि ह्यानुसारच एक वेगळी बातमी ती म्हणजे पाक आणि भारत युद्धादरम्यान जे काही दहशतवादी होते त्याचा एक असा दहशतवादी ज्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, आणि ती गोष्ट अशी आहे की ती सगळ्यांचं हृदय पिळवटून टाकेन. याबाबत नुपूर आपल्याला एक माहिती देणार आहे. नुपूर, पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती
पुलवामामधील चकमकीत आतंकवादी समूहातील 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं आणि यातीलच एक म्हणजे आमिर वाणीने चकमकीपूर्वी आपल्या आईला एक व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलवरचे त्यांचे जे संभाषण होते ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये आमिरची आई त्याला शरणागती पत्करण्याची विनंती करते, पण आमिर आपल्या आईचं एकही ऐकत नाही आणि सैन्याला पुढे येऊ दे मग मी बघतो असे उत्तर तो त्याला देतो. अखेर या चकमकीत आमिर मारला जातो आणि त्यांचे जे हे संभाषण आहे ते शेवटचे ठरते आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. धन्यवाद दीपाली. अतिशय महत्वाच्या रोचक अशा बातम्या आपल्या टीमनी पोहोचवलेल्या आहेत आणि त्या तू या बुलेटिनच्या द्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केलास. आता प्रीतीकडे जाऊया. पुण्यामधून प्रीती माने. नक्कीच प्रतिभाजी, आज राज्यामध्ये विविध घडामोडी घडत आहेत आणि विज्ञान क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. त्याबद्दल आपल्याला अनुराधा अपडेट्स दे. आज आपल्या सर्वांसाठीच, महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी खूप दुःखाचा दिवस म्हणू शकतो आपण. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालं आज. पुण्यात राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. 1965 साली त्यांना पद्मभूषण, 2004 साली पद्मविभूषण आणि 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला. नक्कीच नारळीकर यांच्या जाण्यामुळे तरुण पिढीचं मोठं नुकसान झालं आहे. आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये शस्त्रसंधी लागू झाली असली तरी याचा फटका चीनला बसलेला आहे मदत करण्याचा. त्याबाबत आपल्याला हर्षद अपडेट्स दे. नक्कीच, आज माझ्याकडे महत्त्वाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये. ती म्हणजे चीन वर आता गरिबीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या मागे बरीच कारणं आहेत. तरी पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांना खर्च कपात करण्याचा इशारा दिलाय. यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की चीनचे जे स्थानिक सरकार त्यांनी जमीन विक्रीतून महसूल मिळवण्याची कामे केली, मात्र आता त्यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे चीनला काटकसरीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे चीन सध्या म्हणजे सोशल मीडियावरतीही चीनवरला बऱ्याच ह्याच्यावरती ट्रोल केलं जात आहे. म्हणजे पाकिस्तानचा खिसा भरून चीनने स्वतःचा खिसा मात्र रिकामा ठेवला अशी वाक्य चीनसाठी हे केले जात आहेत आणि चीन सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण असलं तरी पण ओबीसी नेते असल्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एका बाजूला आनंदाचं वातावरण असलं तरी दुसरीकडे नाराजीचा सूर आहे. स्पोर्ट्सच्या बीटमध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडतात. त्याबाबत आपल्याला लखन माहिती दे. ओके, सध्या स्पोर्ट्समध्ये सांगायचं झालं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत चालू. त्याच्यामध्ये एक आहे की आपण बघतोच आहे, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू जे आहेत ते भारतावरती एक आगपाखड करताना दिसत आहे. तर त्या दृष्टिकोनातून भारतीय एक जयपूरमध्ये सवाई मानसिंग जे स्टेडियम आहे त्यांनी एक असा निर्णय घेतला की तिथं जे वॉल ऑफ ग्लोरी आहे तिथं पाकिस्तानच्या 25 खेळाडूंचे जे फोटो आहे लावण्यात आलेले ते काढून टाकण्यात आले. जे परदेशी खेळाडू तिथे खेळतात त्यांचे फोटो लावण्याची तिथं प्रथा आहे. तर त्या याच्यातूनच 25 पाकिस्तानी खेळाडूंचे ते फोटो काढण्यात आले. तर दुसरी गोष्ट अशी आहे की सुनील गावस्कर जे आहेत, सुनील गावस्करांनी सध्या गौतम गंभीर जे आपल्या सध्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत त्यांच्यावरती टीका केली. तर ती टीका याच्यासाठी केली की त्यांचं असं म्हणणं आहे की IPL मध्ये श्रेयस अय्यरने ज्या पद्धतीने या 2025 मध्ये परफॉर्म केलाय त्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी त्यांनी IPL जेतेपद त्याच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्याच नेतृत्वाखाली KKRने जिंकलं होतं. पण ज्या पद्धतीनं त्याला ते श्रेय मिळायला पाहिजे होतं ते श्रेय त्याला मिळू शकलं नाही. तर ते सर्व श्रेय हे त्या संघाचा जो मेंटर आहे गौतम गंभीर तर ते हिसकावलं गेलेलं आहे. एक प्रकारचं त्याचं जे श्रेय आहे ते गौतम गंभीरला मिळालं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की या 2025 मधील IPLचं जे श्रेय आहे ते पूर्णतः श्रेयस अय्यरकडेच जात आहे. कारण ते दिसून येत आहे, कारण एकूण 12 सामन्यांमधून त्यांनी तब्बल 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे ते फक्त केवळ आणि केवळ श्रेयस अय्यरमुळे. तर अशा प्रकारे सुनील गावस्करांनी गौतम गंभीरवरती टीका केली आहे.
स्पोर्ट्समध्ये घडामोडी घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी घडतात त्याबाबत आपल्याला स्वराली माहिती द्या. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय ट्रॅव्हल एजन्सीवर मोठी कारवाई केली आहे. त्यांनी भारतीय ट्रॅव्हल एजन्सीचे जे मालक आणि CEO वगैरे आहेत त्यांच्यावर विजा निर्बंध लागू केले आहेत. विजा नियम कडक केले आहेत. आणि तसेच त्यांनी आरोप केला आहे भारतीय ट्रॅव्हल एजन्सीवर की अमेरिकेत जे बेकायदेशीर स्थलांतर होत आहे त्याला भारतीय ट्रॅव्हल एजन्सी प्रोत्साहन देत आहेत. बरोबर आहे स्वराली. राज्यामध्ये विविध घडामोडी घडतात त्यामुळे देशातली सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे. राज्यातली सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली तरी क्राईम काही संपत नाहीये. या क्राईम बीट सांभाळणारे आपल्याकडे ज्ञानेश्वर आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट्स जाणून घेऊ. नक्कीच आत्ताच आपल्याकडे एक लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे की लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 2 अपघाताच्या घटना घडल्यात. जे की एक अपघाताची घटना लातूर शहरात जवळ घडलेली आहे. 12 नंबर पाटीजवळ एका ब्रिजवरती रिक्षा आणि एका ट्रॅक्टरचा अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कुठेतरी आता लातूर जिल्ह्यात हे अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि जो अपघात घडलाय त्याच ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासन देखील या रस्त्याची दखल घेणार का हे देखील आपल्याला पाहणं येत्या दिवसामध्ये एक महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं प्रकरण माझ्याकडे असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये पोर्शे अपघात प्रकरण घडल्यानंतर पुणे पोलिसांनी देखील मद्यपी वाहन चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षभरात 6,500 मद्यपी वाहन चालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता दारू पिऊन गाडी चालवणं आता चालवणाऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अजून देखील भीती निर्माण होऊन दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या नागरिक कमी होतील अशी देखील शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. याबाबत आपल्याला कृपा आपल्यासोबत आहेत, त्याबाबत अपडेट्स देतील. राज्यामध्ये हवामानामध्ये बराचसा बदल आपल्याला जाणवत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासह बऱ्याचशा ठिकाणी असे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यापूर्वी जो पाऊस झाला होता त्यामध्ये बऱ्याच शेती पिकाचं नुकसान झालं होतं. अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात हे नुकसान आपल्याला पाहायला मिळते आणि काही ठिकाणी आता सध्या हवामान विभागाकडून अलर्टही जारी करण्यात आलेला आहे आणि 2 दिवसापासून हा जो पाऊस पडतोय अजूनही शक्यता वर्तवण्यात आली की मुसळधार पावसाची शक्यता आहे. मग सोलापूर असू दे, अहिल्यानगर, मराठवाडा या सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. राज्यातील आणखी कोणती अपडेट तुमच्याकडे आहे? राज्यात सध्या कोरोनाचं थैमानाचं दिसत आहे. फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी अशी शंका असती उपस्थित होत आहे. काही 2 संशयित रुग्णांचा मुंबईमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यापैकी आता सध्या आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सक्षम अशी दिसत आहे. परंतु कोरोनाची यापूर्वी जशी लाट होती तसा धोका होता, या आत्ताचा धोका नाही असं आरोग्य यंत्रणेने सांगितलेलं आहे. आणि जी काही आरोग्य यंत्रणा आहे आपली सक्षमपणे आता कार्यरत आहे एवढं आता सध्या तर दिसत आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे साखरमाण्यांचं मोठं नुकसान आहे. त्याचबरोबर कोरोना देखील एका बाजूला डोकं वर काढतोय. यामुळे आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद प्रीती. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसह तुमची रजा घेते. उद्या पुन्हा भेटूच. नमस्कार.